पत्ते पुढे आला तो फाईन आम्ही मारत नाही. आमचं कंट्रोलला वळलेलं आहे, मेन कंट्रोल वळलेलं आहे. ते त्यांच्या प्रत्येक कॅमेरा आहे, कुठली गाडी पुढे पट्टवालेली आहे तर ते कॅमेरा कॅच करतात, फाईन मारतात. तुम्ही मला बोलता आम्हाला फाईन मारलं म्हणून नाही, आमचं कंट्रोल मारतो. त्याचप्रमाणे गाडी तुमची गाडी बरोबर आहे, बरोबर सेम नाही. गाडीचा परमिट फिटनेस सर्व पाहिजे. नसेल तर इन्शुरन्सचं फाईन 4,000 रुपये, परमिटचं फाईन 10,000 रुपये, फिटनेस 10,000 रुपये. नसेल करा लायसन्स नसेल चालक मला 10,000 रुपये. किती झाले? 50,000 ना. पहिला सीट बेल्ट फाईन 200 रुपये, 200. आता 1000 केले डायरेक्ट. पुढे पण सीट बेल्ट पुढच्या माझा सीट कंपल्सरी केलेलं आहे. आणि तुमचा फक्त आमच्या आमदाराने एखादी टोईंग करून घेतो थोडक्यामध्ये. पहिला फाईन किती आहे? टू व्हीलरला 733 रुपये पहिला फाईन, 733 टू व्हीलरला. सेकंड टाइम किती आहे? 1,736 डायरेक्ट वाढतो. तुमची गाडी बरोबर आहे. पहिला फाईन 972. सेकंड टाइम 1,972. तुम्ही आमच्या कॉम्प्युटर भांडत बसता साहेब, आमचा आमदाराकडे फाईन बसला हे कसं होता. आता सांगला तुमची गाडी एकदा मुलगा गाडी बसला, गाडी इथं आणलं तुमची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी नाहीये. साईड सोडा, नेता नंबर तुमचीच काळजी आहे. घरी सोडपर्यंत आता मात्र मागे अमरनाथला काढायला ते 3 मुलं मागून पडली बोंबले मधूनच. ते गावाचं माहीत पण नाही, 3 मुलं पडली ती. असं आमचं पण जबाबदार आहे. नो पार्किंगचा फाईन आहे, 200 रुपये टोईंगचा फाईन आणि 34 रुपये आपले केंद्राचे GST CST आणि 4 व्हीलरचा पण सेम आहे. 500 रुपये ते पण 4 व्हीलर टोईंगचा 400 रुपये फाईन आहे आणि 72 रुपयात ते GST CST असं म्हणून आहे. आणि जे तर मगाची मॅडम तुम्ही प्रश्न म्हणजे पहिलं 500 नंतर 50 देतात. पूर्वी सगळं फाईन 200 रुपये सर सगळं होतं, त्याच्या पूर्वी 100 रुपये होतं सर सगळं. छोटे मोठे सगळे फाईन, फक्त लायसन्सचा पुढे मागे होता पण फाईन 100 रुपये बसायची, 100 रुपये बसायचे. त्यानंतर 200 झाले. आणि आता फाईन वाढवण्याचं कारण असं आहे की त्यामागचा केंद्राचा किंवा सरकारचा असा विषय की तुम्ही ते ऑफेन्स परत करू नये. तुम्हाला फर्स्ट टाइम 500 रुपये फाईन आहे, सेकंड टाइम नंतर एक फाईन जर तुमचा झाला 500 तर तुम्हाला 1500 तो यासाठी केलं की तुम्ही परत पुन्हा करून घ्या. 500 केलं माणूस भरतो, 1500 बनायला ज्याला माझ्यासारख्याला पण 12 ठरला कसं आहे त्यामुळे तो फाईन वाढलेला. पण अजून आपली मानसिकता बदललेली नाही. आणि ते मारले गेलो भांडण होते तसं ते फाईन मारले गेलो. आता हे ड्रायव्हर आहे तुम्ही ब्रेक लाईट जातं, पाचशे लाईट भेटते ब्रेक लाईट ती कसं केल्या पाहिजे. घरी असताना सुरू असताना हा मुलाला सांगितलं गाडीला चावी लावायच्या डोक्याला हँडल पाहिजे, चावी लावायच्या आपण गाडी फिरवणारी डोक्याला हँडल. आणि कसे आपण लहान मुलांपासून